स्टार्ट. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी 25 जुलै रोजी राष्ट्रीय सहकार धोरण 2025 जाहीर केले. सरकारने केंद्र पातळीवर सहकार खाते प्रथमच तयार करून 4 वर्षांपूर्वी म्हणजे जुलै 2021 मध्ये केंद्रीय सहकार मंत्रालय स्थापन केले. या मंत्रालयाच्या वतीने सप्टेंबर 2022 मध्ये सहकाराचे राष्ट्रीय धोरण मसुदा तयार करण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली 48 सदस्यांची समिती नेमली होती. या समितीने 17 बैठका व 4 कार्यशाळा घेऊन हे सहकार धोरण तयार केले आहे. ते जाहीर करताना केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा आणि या धोरण मसुदा समितीचे अध्यक्ष सुरेश प्रभू यांनी सांगितले की या धोरणाद्वारे देशातील 50 कोटी नागरिकांना सहकारी संस्थांचे सक्रिय सदस्य म्हणून जोडले जाईल. सहकारी संस्थांची संख्या 30% वाढवली जाईल. प्रत्येक ग्रामपंचायतीद्वारे किमान एक सहकारी संस्था स्थापन केली जाईल. प्रत्येक तालुक्यात किमान 5 सहकारी गावे मॉडेल म्हणून विकसित केली जातील. प्रत्येक जिल्ह्यात एक सहकार गाव विकसित केले जाईल. मोठ्या संख्येने महिलांना सहकारी उपक्रमांशी जोडले जाईल. आगामी 10 वर्षांत सकल राष्ट्रीय उत्पन्नात सहकार क्षेत्राचा वाटा तिप्पट असेल. नव्या सहकार धोरणात तंत्रज्ञानाचा वापर अधिकाधिक केला जाईल. बहुउद्देशीय सहकारी संस्था स्थापन करण्यावर अधिक भर असेल. सहकारी संस्थांना पारदर्शक काम करता यावे म्हणून कायदे व नियमांत सुधारणा केली जाईल. त्यांना मार्गदर्शन, आर्थिक मदत केली जाईल. शेती, औषध, मत्स्य व्यवसाय, इथेनॉल अशा क्षेत्रांत सहकारी संस्थांचा सहभाग वाढवला जाईल. सहकारी बँकिंग प्रणाली अधिक सुसज्ज केली जाईल. टॅक्सी, प्लंबिंग, इलेक्ट्रिशियन यासारख्या सेवासुद्धा सहकारी संस्थेमार्फत पुरवल्या जातील. केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही विविध वृत्तपत्रांतून लेख लिहून या धोरणातून अर्थव्यवस्थेला गती मिळेल वगैरे मुद्दे मांडले. परिच्छेद. हे पाहून असे वाटू शकते की येत्या 10 वर्षांत भारतातील 3 पैकी 1 व्यक्ती सहकाराशी जोडली जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात स्मार्ट सहकारी शहरे उभी राहणार आहेत. लोकजीवनातील बहुतेक सर्व लहान मोठे व्यवसाय सहकाराच्या क्षेत्राखाली आणले जाणार आहेत वगैरे वगैरे. वास्तविक सहकाराच्या माध्यमातून आपल्या परिसराचा, तालुक्याचा, जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्याचे काम महाराष्ट्राच्या व देशाच्या विविध भागांतील अनेक मंडळींनी केलेले आहे. त्यामुळे हे धोरण म्हणजे काहीतरी नवनिर्मिती आहे असे मानण्याचे कारण नाही. परिच्छेद. मुद्दा हा आहे की एकीकडे सरकारचे आर्थिक धोरण हे वेगवान निर्गुंतवणुकीचे आहे. सार्वजनिक क्षेत्रे सरसकट विकून खाजगी केली जात आहेत. प्रथम ती आजारी पाडली जातात, नंतर ती कर्जबाजारी केली जातात आणि त्यानंतर ती अत्यल्प किमतीत फुंकून टाकली जातात असे स्पष्ट दिसते. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सहकार धोरण 2025 फार काही मूलभूत बदल घडवून आणेल असे वाटत नाही. नाही म्हणायला देशातील सर्व सहकाराचे केंद्रीकरण मात्र पद्धतशीरपणाने केंद्र सरकारने सहकार खाते निर्माण करून 4 वर्षांपूर्वीच केलेले आहे. त्याचे परिणाम गेल्या 4 वर्षांत सहकारी साखर कारखानदारीसह सर्व लहान मोठ्या सहकार क्षेत्रांवर झालेले आहेतच. ते सहकारी संस्था चालवणाऱ्यांना नेमकेपणाने माहिती आहेत. परिच्छेद. त्यामुळे मुख्य मुद्दा हा आहे की सहकाराची मूलभूत भूमिका काय आहे, तिची आजची अवस्था काय. 2012 हे वर्ष संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केले होते. भारतात 1904 सालापासूनची सहकार परंपरा आहे. भांडवलशाही अर्थव्यवस्थेतील अंतर्विरोधातून सहकार पुढे आला हे खरे, पण सहकाराचे नाते समाजवादी उद्दिष्टांशी आणि तत्त्वज्ञानाशी जुळणारे असल्याने समाजवादानेही त्याला मान्यता दिली. दुसऱ्या महायुद्धामुळे समाजवादी व भांडवलवादी राष्ट्रांचे गट तयार झाले. तसेच तिसऱ्या जगाचीही निर्मिती झाली. या राष्ट्रांना नव्याने आर्थिक राजकीय मांडणी करण्याची गरज होती. त्यातून विकास आणि नियोजनामध्ये सहकाराला सन्मान मिळू लागला. स्टॉप.